आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न। शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांचा नातूही सहभागी। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठुरायाचा अभिषेक आणि आरती। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदेही उपस्थित। नाशिकच्या सटाण्यातील अंबासन गावातील दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरे मानाचे वारकरी। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। मुख्यमंत्र्यांकडून रुक्मिणी मातेला पैठणी अर्पण। बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांचा विठूचरणी साकडं। राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, मुख्यमंत्र्यांचा विठुराया चरणी साकडं। मुख्यमंत्री शिंदेंच्या चारही पिढ्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। आमच्या 4 पिढ्यांकडून विठुरायाची पूजा हे आमचं भाग्य। शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा। पांडुरंगाचं मुखकमल पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, तर दर्शनासाठी वेळ लागू शकतो म्हणून विठुरायाच्या मंदिराचं कळस दर्शन करण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांचा महासागर। सगळ्या दिंड्या नगरप्रदक्षिणेसाठी रस्त्यावर। चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मांदियाळी। चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त। आषाढी यात्रेच्या मुख्य सोहळ्यासाठी जवळपास 15 लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल। चंद्रभागेच्या स्नानासाठी मध्यरात्रीपासून भाविकांची झुंबड। विठ्ठल रुक्मिणी मातेसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पोशाख। विठुरायासाठी खास रेशमी पोशाख मुख्यमंत्र्यांकडून अर्पण। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ फुलांची आकर्षक सजावट। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। पंढरपुरात व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद, त्यामुळे आषाढ दशमीला पायावरील दर्शनाचा वेळ 18 ते 22 तासांवर। आज मुख्यमंत्री भाविकांसाठी तिरुपती धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्थेची घोषणा करणार। यामुळे भाविकांना जास्त तास दर्शन रांगेत उभं राहण्याची वेळ येणार नाही। पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदे गळ्यात टाळ घेऊन कीर्तनात सहभागी। यावेळी मंत्री तानाजी सावंत, विखे पाटीलही कीर्तनात दंग। लाखो वारकऱ्यांची गर्दी। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या वेशात आलेल्या भाविकासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांची गर्दी। विकास धंगणे असं या वारकऱ्याचं नाव। नाशिकच्या येवल्यातील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी। येवला लासलगाव मतदारसंघातून वारकरी पंढरपुरात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी रुक्मिणी मातेच्या सभामंडपात फुगडी खेळून आनंद व्यक्त केला। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये आषाढी निमित्त भक्तांची मांदियाळी। संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राज्यभरातून जवळपास 1 लाख भाविक दाखल। मुंबईतील वडाळ्यातल्या प्रतिपंढरपुरात आषाढी वारीचा उत्साह। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। रत्नागिरीमध्ये देखील आषाढी वारीचा उत्साह। शहरातील मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचं आयोजन। हजारो वैष्णव या वारीमध्ये सहभागी। नवी मुंबईमध्ये आषाढी एकादशी निमित्त रांगोळीतून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। मिताली सुर्वे यांना रांगोळीसाठी 6 तासांचा कालावधी लागला। भंडाऱ्याच्या गणेशपूरमध्ये विटेवरती विठुरायाची रांगोळी साकारली। प्रसिद्ध कलाकार चित्रा वैद्य यांची कलाकृती। राजधानी दिल्लीतही विठुरायाचा गजर। आषाढी एकादशी निमित्त दिल्लीमध्ये वारी। दिल्लीतील मराठी मंडळी वारीमध्ये सहभागी। मनोज जरांगेंच्या हस्ते बीडच्या श्री क्षेत्र संस्था नारायणगडावरती विठ्ठल रुक्मिणी आणि नगद नारायण महाराजांची महापूजा। पहिल्यांदाच जरांगेंच्या हस्ते पूजा संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।